विदर्भ के जंगलों से सटे इलाकों में खेतों में काम करने वाले किसानों के लिए राहत भरी खबर है। आरटीएमएनयू के शोधकर्ताओं ने एक ऐसा सुरक्षा पिंजरा तैयार किया है जो जंगली जानवरों के हमलों से इंसानों की रक्षा करने में मदद कर सकता है। कल्पना कीजिए, आप खेत में काम कर रहे हैं या किसी पेड़ के नीचे आराम कर रहे हैं और अचानक सामने से तेंदुआ या बाघ आ जाए तो ऐसे खतरों से निपटने के लिए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के शोधकर्ताओं ने एक अनोखा सुरक्षा पिंजरा विकसित किया है। एल्यूमीनियम जाली से तैयार यह पिंजरा सामान्य स्थिति में बैग की तरह पीठ पर रहता है, लेकिन खतरा महसूस होते ही एक हुक खींचने पर यह कुछ ही सेकंड में व्यक्ति के चारों ओर सुरक्षा कवच बन जाता है। पिंजरे में लगाए गए 8 स्पीकर तेज आवाज उत्पन्न करते हैं, जिससे जंगली जानवर दूर रहने की कोशिश करते हैं। शोधकर्ताओं का मानना है कि यह उपकरण मानव वन्यजीव संघर्ष को कम करने में महत्वपूर्ण भूमिका निभा सकता है। इस वक्त डॉक्टर संजय जनराव ढोबले ने कहा कि यह डिवाइस खास तौर पर किसानों, खेत मजदूरों और जंगल के आसपास रहने वाले लोगों की सुरक्षा को ध्यान में रखकर तैयार किया गया है। आता आपल्याला माहित असेल की बऱ्याचशा घटना जंगलाजवळची गावं आहेत तिथे वाघ बऱ्याचशा व्यक्तींची शिकार करतो आणि नुकतीच गुंजेबाई परिसरामध्ये 15 महिला काही कामाकरता गेल्या होत्या आपल्या रोजगाराच्या उद्देशाने। त्यातून 4 महिलाला त्याच ठिकाणी वाघाने मारलं आणि अशा रोज ना रोज आपल्या वृत्तपत्रात अशा बातम्या कळतात। तेव्हा आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर व प्रकुलगुरू डॉक्टर अखिलेश पेशवे सर यांनी आम्हाला नेहमी समाजाला आवश्यक असलेले संशोधन करण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे। त्यातूनच मला असं वाटलं की यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी एक लोखंडाचा असा केव केला की त्याच्यामध्ये आपल्याला बसता येईल आणि डोक्यावर घेऊन जाता येईल आणि असं मी चित्रामध्ये दाखवलं आहे असं। आणि नंतर याला आपण तिथे आम्ही काही माईक स्पीकर दिले आहे आणि काही साऊंड तिथे केले आहे, जसं टाळ्याचा आवाज आहे, ते कुत्र्याचा आवाज आहे किंवा वाचवाचा आवाज आहे, असे वेगवेगळे आवाज दिलेले आहे। तर जसे वाघ आपल्याला समोर दिसेल तो व्यक्ती त्या पिंजऱ्याला ओपन करून बसून जाईल आणि पिंजरा क्लोज करेल आणि तिथली बटन दाबली की तो स्पीकरमध्ये एवढा मोठ्या जोरात आवाज याने कानाला कंटाळ्या बसतात। त्या आवाजामुळे तो वाघ काही जवळ येणार नाही आणि तो पळून जाईल आणि याचबरोबर त्या परिसरात असलेल्या लोकांनाही कळेल की इथे काही वाघाने हमला केला आहे, ते त्याच्या मदतीला धावून जाईल आणि ते पण याच्यापासून आपले सुरक्षित राहील, असा यामागचा उद्देश आहे। यातून आपल्या विदर्भातील असं वाघाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सध्या पाऊस येत नाही, त्यामुळे वाघ असे गावाजवळ यायला लागले आहे आणि बऱ्याचशा अशा घटना होतात। त्याला थांबवण्याकरता हा आमचा एक विद्यापीठाच्या माध्यमातून थोडा केला आहे। याच्यासोबत माझे मित्र डॉक्टर अमित बनसोड जे डॉक्टर आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी नागपूर येथील आहे, त्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे। आम्ही दोघां मिळून हे प्रोजेक्ट तयार केलं आणि याच्यावर आम्हाला भारतीय पेटंट पण मिळालेलं आहे आणि असंच आमचं काम समाजासाठी राहील एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो। असं पुढेही आम्ही काम करत राहू। याच्यामध्ये सर आम्ही लोखंडाचा पिंजरा केला, पण आमचा उद्देश आहे की हा पिंजऱ्याचं वजन अजून कमी करायचं। त्याच्यामुळे आम्ही स्टीलचा पिंजरा घेणार आहोत, स्टीलच्या बाजू घेणार किंवा अजून हलक्या धातू घेणार, जेणेकरून तो पिंजरा ती व्यक्ती आरामात घेऊन जाऊ शकते आणि तो व्यक्ती घेऊन जाऊ शकला तर तेव्हाही तो आपल्या ठिकाणी तो स्वतःचा बचाव करू शकतात। तर मला असं वाटतं की कमी वजनाचा पिंजरा दिला तर शासनानेही याच्यावर लक्ष द्यावं आणि काही सबसिडीमध्ये ह्या पिंजरा नागरिकांना उपलब्ध करून द्यावे। जे ग्रामीण भागामध्ये नागरिक राहतात त्यांचं पूर्ण जीवन जंगलातल्या काही गोष्टीवर अवलंबून असतं। तिथल्या रानभाज्या घेणे किंवा मोहराची फुलं वेचणे किंवा जे बिडीपत्तीचे पान तोडणे आणि सकाळी जातात, सकाळी असे याच्यावर हमले होतात, त्यामुळे लोक मरून जातात। त्यांना शासन नंतर 25,000 रुपये देते, 25 लाख रुपये देतात, पण त्यापेक्षा सुरुवातीलाच अगर त्यांना या पिंजऱ्याचं उपलब्ध करून दिलं तर मला वाटतं की आपल्या लोकांचे जीव जाणार नाही आणि आमच्या विद्यापीठाने केलेला एवढा मोठा संशोधन हे समाजासाठी उपयोगी राहील असं मला वाटतंय। त्याला लॉक सिस्टम आहे, त्याला आम्ही असे जसं बंद झालं त्याला लॉक करतो आणि बटन दाबले की तो आवाज सुरू होऊन जातो आणि एवढा जोरात आवाज येतो की तो वाघ जवळ काही येत नाही आणि तो दुरूनच थांबतो आणि त्याच्यावर बाकी परिसरातील लोकांना माहिती होते आहे, ते पण स्वतःचा बचाव करेल आणि काही लोक त्याच्या मदतीला पण धावून येईल, त्याच्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो हे मी निश्चितपणे सांगू शकतो। आता टीव्हीच्या माध्यमाने मी आपल्या सर्व नागरिकांपर्यंत घेऊन चाललो। मला वाटतं की हे तुमच्या बातमी पाहून काही फॉरेस्टचे लोक येईल आणि हे याच्यावर काही काम करून ते देईल। यापूर्वी माझ्या लॅबमध्ये
चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे येऊन गेले. त्यांनी सुद्धा पाहिलं, त्यांनी सांगितलं फार उपयोगी आहे. तर अशा माध्यमातून शासनापर्यंत ही गोष्ट जाईल आणि ते या ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध करून देईल असं मला पूर्ण आशा आहे. जंगल और इंसान के बीच बढ़ते संघर्ष के दौर में यह आविष्कार एक नई उम्मीद बनकर सामने आया है। यदि यह तकनीक बड़े स्तर पर अपनाई जाती है तो न केवल किसानों की सुरक्षा बढ़ेगी बल्कि मानव वन्यजीव संघर्ष की घटनाओं को कम करने में भी महत्वपूर्ण मदद मिल सकती है।